मुद्दा फक्त आपल्या समोर मी ठेवतो, तो म्हणजे गोहत्येचा। मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्या समोर ठेवला होता अध्यक्ष महोदय। गोहत्या रोजपणे रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत, कोकणामध्ये होत आहेत। गोहत्या थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद वाढवणार आहे की नाही? बेलेबल ऑफेन्स हा नॉन बेलेबल करणार आहात की नाही? कारण का जोपर्यंत बेलेबल ऑफेन्स आहे, हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत। यांचे धंदे, यांची घरं याच गोहत्येच्या वर चाललेली आहेत, गोमांसावर चाललेली आहेत, यांची तस्करी चाललेली आहे। रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो, भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे। कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काय धंदे, त्यांचे काय कत्तलखाने आहेत, ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत। जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही साहेब अध्यक्ष महोदय, आपल्याला काय अधिकार बसतो? आपण हिंदुत्वच म्हणून सरकार म्हणतो, आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा? म्हणून मला आपल्या विनंती करायची आहे की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि हा गोहत्येचा कायदा हा सरकारने नॉन बेलेबल करायला पाहिजे, एवढी आपल्या समोर विनंती करतो। अभिभाषणाला समर्थन करतो आणि इथेच थांबतो।